जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण ऑटोनॉमस कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याबाबत माहिती आपण घेणार आहोत. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागतात, अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करायचं, माहिती काय काय भरायची, ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, फी कशा पद्धतीने भरायची आणि फॉर्म सबमिट कशा पद्धतीने करायचा याबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ऑटोनॉमस कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबरच जे विद्यार्थी अंडर 125 च्या अभ्यासक्रमांतर्गत आहे, त्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा फॉर्म कसा भरायचा सॉरी त्या विद्यार्थ्यांनी देखील डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती बघणार आहोत. माहिती भरण्यापूर्वी किंवा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरण्यापूर्वी सगळ्यात अगोदर आपण ह्या स्टेप्स जाणून घ्या, जेणेकरून तुमचा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरण्यामध्ये कोणत्याही पद्धतीची चूक होणार नाही. सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे गेल्यानंतर तुम्ही इथे एक्झामिनेशन सेक्शन आहे त्यामध्ये जाऊ शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही सर्टिफिकेट सेक्शनला देखील क्लिक करू शकता. यावर क्लिक करा. इथे तुम्हाला एक नंबरची लिंक दिसते. अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट किंवा आता काही विद्यार्थी जर का जुने असतील, तर ते विद्यार्थ्यांनी जर याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा तुम्ही एकाच पेजला जाणार आहे, जिथे तुम्हाला या ठिकाणी अकाउंट वगैरे स्टुडंट प्रोफाइल सिस्टम दिसून येणार आहे. आता जे काही ऑटोनॉमसचे विद्यार्थी असतात, त्यांची काय पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यांची स्वतःची प्रोफाइल नसते. बट काही अशा पद्धतीचे विद्यार्थी जसं की त्यांनी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी त्यांनी पुणे विद्यापीठातून केलं आणि नंतर त्यांनी एम-बी-ए किंवा एम-एस-सी किंवा एम-सी-ए असे जे काही अभ्यासक्रम आहे, ते अभ्यासक्रम ऑटोनॉमस कॉलेजकडून केलेले असतील. म्हणजे त्याच्याकडे अगोदर अंडर ग्रॅज्युएशनची, बी-कॉमची जर का प्रोफाइल असेल, तर त्यांनी डायरेक्ट काय करायचं इथे लॉग इन पेजवर क्लिक करायचं आहे. त्यांनी पुढे काय करायचं ती मी माहिती सांगतोच आहे. पण आता काही ऑटोनॉमसचे असे विद्यार्थी जे अंडर ग्रॅज्युएशनचे आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहे, बट अद्याप ज्यांची एस-पी-पी-यूला प्रोफाइल नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं सगळ्यात अगोदर क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करायचं आहे. इथे नॅशनॅलिटी तुमची जी असेल ती सिलेक्ट करा. जनरली बहुतेक विद्यार्थी हे भारतातलेच, महाराष्ट्रातलेच असणार आहे. त्याच्यामुळे इथं इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. इथे स्टुडंट नेम टाकत असताना ॲज पर युअर प्रिव्हियस मार्क लिस्ट म्हणजे जे तुमच्या 10वी-12वीच्या मार्क लिस्टवर ज्या पद्धतीने तुमचं नाव असणार आहे, ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जनरली विद्यार्थ्यांचं इथं आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव असतं. तर आपण एक एक्झाम्पलच्या माध्यमातून इथे आपण घेऊया. मी इथे एक ए-बी-सी नाव टाकतो आहे. नंतर तुमच्याकडे रजिस्टर मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका, जो यापूर्वी कुठेही वापरलेला नाही. मी या ठिकाणी एक फेक मोबाईल नंबर वापरण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. कशा पद्धतीने माहिती भरायची त्याकरता मी तुम्हाला इथे सांगतो. ओके. सो इथे मी मोबाईल नंबर पण काय केलेला आहे, एक अंदाजेच टाकलेला आहे. ओके. त्यानंतर इथे आपण व्हेरिफाय ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकणार आहे. त्यानंतर तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबरवर ओ-टी-पी सेंड केला जाईल. त्यानंतर इथे तुम्ही मोबाईलचा ओ-टी-पी किंवा मेल आयडी दोघांपैकी एकाचा ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर इथे पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तो तुम्हाला लक्षात राहील असा 6 डिजिटपर्यंत पासवर्ड तुम्ही टाकू शकता. तोच पासवर्ड या ठिकाणी टाका आणि हा जो कॅप्चा दिसतो तो या ठिकाणी काय करा, एंटर करा आणि इथे क्रिएट अकाउंट करा. आता तुमचा अकाउंट ज्यावेळेस क्रिएट होईल, त्यावेळेस तुम्ही काय करता डायरेक्ट इथे लॉग इन पेजला जाणार आहे. तर लॉग इन पेजला गेल्यानंतर आत्ता जो काही मेल आयडी किंवा मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलेला आहे, तो मोबाईल नंबर टाका. इथे काय करा, तो मोबाईल नंबर एंटर करा आणि पासवर्ड टाका, जो आत्ता क्रिएट केला होता. इथे जो काही तुम्हाला कॅप्चा दिसतो आहे, हा कॅप्चा टाका आणि इथे लॉग इन करा. आता ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडीही एस-पी-पी-यूला, अंडर ग्रॅज्युएशनला किंवा कोणत्याही कोर्सला तुमचा स्टुडंट प्रोफाइल सिस्टम असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करा, त्याचाच युजर नेम पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ज्या विद्यार्थी ऑटोनॉमसचे आहे, त्या विद्यार्थ्यांना या पद्धतीचा प्रोफाइल तुम्हाला इथे बघता येईल. जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांची बी-कॉमची वगैरे प्रोफाइल असणार आहे किंवा अंडर ग्रॅज्युएशनच्या कोर्सची प्रोफाइल असेल, ती तुम्हाला पुढे दिसूनच येणार आहे. ती कशी दिसते ते मी तुम्हाला सांगणारच आहे. आता इथे तुम्हाला जे ऑटोनॉमसचे विद्यार्थी ते नव्याने एस-पी-पी-यूच्या पोर्टलला पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन आहे. त्यांनी आता त्यांचं नाव वगैरे टाकून, मोबाईल नंबर, मेल आयडी टाकून व्हेरिफाय केलं. त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट काय करायचं, या ठिकाणी अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनावर क्लिक करायचं. त्यांनी सांगितलं आहे, प्लीज सिलेक्ट अप्लाय फॉर डिग्री सर्टिफिकेट बटन टू अप्लाय द सर्टिफिकेट
सर्टिफिकेट ऑटोनॉमस स्टुडंट अँड दोज स्टुडंट हू हॅव पास बिफोर 2018. कारण 2018 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांची प्रोफाईल नव्हती त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट काय करायचं आहे, अप्लाय फॉर सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करून त्यांनी सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे. आता आपण अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनावर क्लिक करूया. त्यानंतर इथे तुम्हाला जी काही थोडक्यात महत्त्वाची माहिती दिलेली आहे, तेवढी माहिती तुम्हाला भरायची आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला कोर्स टाइप दिलेला जाईल. तर तिथे तुम्हाला एम-फिल किंवा पी-एच-डी किंवा ऑदर दिलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, ऑदर कोर्स सिलेक्ट करायचा आहे. जे विद्यार्थी फक्त एम-फिल किंवा पी-एच-डी असतील ते 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतील. आपण ऑटोनॉमसचे विद्यार्थी आपण या ठिकाणी ऑदर बटनावर क्लिक करणार आहे. त्यानंतर इथे कोर्स नेम आहे. आता तुमचा जो काही कोर्स असेल एम-बी-ए, बी-एस-सी, बी-ए, बी-कॉम जो काही कोणता कोर्स असेल, तो कोर्स काय या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं. हे नाव टाकत असताना तुमच्या रिझल्टवर किंवा तुमच्या हॉल तिकीटवर वरती टॉपला जे काही नाव आहे, ते नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कॉलेजचा पन तुम्हाला टाकायचा आहे. आता तो जर का पन तुम्हाला माहीत नसेल, तर इथं क्लिक हिअर टू सर्च कॉलेज पन म्हणून पण टॅब आहे किंवा इथं डोंट नो युअर कॉलेज पन म्हणून पण टॅब आहे. जनरली तुमच्या हॉल तिकीटवर किंवा रिझल्टवर पन छापलेलाच असतो. नाहीतर तुम्ही तुमच्या महाविद्यालयाला विचारू शकता किंवा इथं मी तुम्हाला सांगितलं, या बटनावर जर का क्लिक केलं, तर तिथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा किंवा डायरेक्ट कॉलेजचं नाव काय करा, टाका तुम्ही. तेवढं नाव टाकलं, तर लगेच तुम्हाला कॉलेजचा पन वगैरे दिसेल. तिथं तुम्ही ते काय करा, सिलेक्ट करा. म्हणजे इथे कॉलेजचा पन टाकायचा आहे. इथं एंटर पी-आर-एन नंबर. आता ज्या विद्यार्थ्यांकडे पी-आर-एन नंबर नाही, त्यांना त्यांचा सीट नंबर हाच त्यांचा पी-आर-एन नंबर असणार आहे, तो या ठिकाणी टाकायचा. पण ज्यांच्या रिझल्टमध्ये पी-आर-एन नंबर आहे, हॉल तिकीटला पी-आर-एन नंबर आहे, त्यांनी या ठिकाणी पी-आर-एन नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे सीट नंबर टाकायचे आहे. एवढी माहिती भरल्यानंतर खालती स्क्रोल करायचं आहे. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नेम येणार आहे, मेल आयडी येणार आहे, मोबाईल नंबर येणार आहे, जेंडर तुम्ही मेल आहात, फिमेल आहात, ट्रान्सजेंडर आहात, ते या ठिकाणातून तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. नंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली. नाव क्लिक ऑन अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटन टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. इथे ओके बटनावर क्लिक करा. बघा आता या पद्धतीने तुम्हाला इथे डॅशबोर्ड बघायला भेटणार आहे. इथं तुमचं लर्निंग मोड आहे, कोर्स आहे, कॉलेज इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, प्रोफाईल स्टेटस पण आहे आणि इथं ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेट, अप्लाय फॉर मायग्रेशन, डिलीट प्रोफाईल, फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन अशा टॅब तुम्हाला दिसणार आहे. आता जे विद्यार्थी ऑलरेडी सपोज एखादा विद्यार्थी त्यांनी पुणे विद्यापीठातून बी-कॉम केलं आणि त्यांनी XYZ कॉलेजमध्ये एम-बी-ए ऑटोनॉमसमध्ये केलं. तर त्याची इथे बी-कॉमची प्रोफाईल त्याला दिसून येणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, त्याच्या बी-कॉमच्या प्रोफाईलचं लॉग इन करायचं. त्याला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल आणि इथं त्याला अप्लाय फॉर डिग्री सर्टिफिकेट म्हणून टॅब दिसेल. या बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला इथून जेवढी काही दाखवलेली माहिती आहे, हे पहा ही माहिती, हीच माहिती त्या विद्यार्थ्याला टाकता येणारी आहे. एवढी माहिती टाका, सबमिट करा. मग तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन कॉलममध्ये अप्लाय फॉर सर्टिफिकेट टॅब दिसेल. इथे प्रोफाईल स्टेटसमध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचर नॉट अपलोडेड असं सांगितलं. त्याची काही एवढी आवश्यकता नाहीये. त्याच्यामुळं हा भाग तुम्ही सोडून द्या. डायरेक्ट काय करा, अप्लाय फॉर सर्टिफिकेट बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा, जे विद्यार्थी आत्ताच पास आउट आहे त्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय फॉर 127 रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला क्लिक करा. जे विद्यार्थी याच्या अगोदरच्या म्हणजे एप्रिल 2025 किंवा त्याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास आउट झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी इथं अप्लाय फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटला अप्लाय करायचं आहे. आता इथे आपण आत्ताच लेटेस्ट पास आउट झालेलो आहोत, म्हणून इथे अप्लाय 127 रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर कधी-कधी काही विद्यार्थ्यांना या पद्धतीचा एरर येतो, की रिझल्ट डेटा नॉट अवेलेबल ॲट द मोमेंट. प्लीज कॉन्टॅक्ट युअर कॉलेज फॉर मोर इन्फॉर्मेशन. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ऑटोनॉमस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाकडे त्यांचा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा डेटा देणं गरजेचं असतं. तो जर का डेटा आला नाही, तर तुम्हाला अशा पद्धतीचा एरर येतो. तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटा. ते विद्यापीठाशी कम्युनिकेट करतील. एक्झाम सपोर्ट किंवा certificate.unipune.ac.in यावर त्यांनी मेल केला, तर त्यांची सविस्तर माहिती त्यांना भेटली जाईल. त्याच्यामध्ये सांगा, की आमच्या महाविद्यालयातील या-या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे, ऑटोनॉमसच्या कोर्सला होते
किंवा 125च्या कोर्सला होते, त्यांनी हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. ते विद्यार्थी पास आउट आहे. त्यांचा रिझल्ट लेजर किंवा त्यांचा रिझल्टची एक कॉपी तुम्ही अटॅच करा आणि संबंधित डेटा अपडेट करा. असं तुम्ही जर का मेल त्यांना केला, तर विद्यापीठ तो अपडेट करतील. तुम्हाला रिप्लाय करतील, "नाऊ यू कॅन फिल द डिग्री सर्टिफिकेट फॉर्म." असा रिप्लाय तुम्हाला वेब मेलला भेटून जाईल. पर्सनल मेलवरून मेल करायचा नाही. कॉलेजच्या वेब मेलवरून एक्झाम सपोर्टला तुम्ही मेल केला तरी चालेल किंवा रिस्पेक्टिव्ह एस-एन-टी सेक्शनला मेल केला तरी चालेल. ओके. सो आता काही-काही विद्यार्थ्यांना असा एरर येणार नाही. त्यांना डायरेक्ट काय करता येईल, या पद्धतीचा डॅशबोर्ड बघता येईल. ओके. सो इथे स्टुडंट टाइप्समध्ये त्यांनी काय करायचं आहे, इथे वेगवेगळे कॉलम आहे. युनिव्हर्सिटी स्टुडंट, ऑटोनॉमस स्टुडंट, अंडर 125 कोर्स स्टुडंट, एस-ओ-डी-एल स्टुडंट, पी-एच-डी स्टुडंट किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट. आता हे विद्यार्थी तुम्ही ऑटोनॉमसचे आहे, म्हणून इथं 2 नंबरचा ऑप्शन ऑटोनॉमस सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुमचा पी-आर-एन नंबर येणार आहे. इथं सिलेक्ट स्टुडंट नेम आहे. तुमच्या जर का 4-5 प्रोफाइल क्रिएट केल्या असतील, तर याच्यापैकी इथे नाव दिसून येईल. कोणतीही एक आयडी काय करा, सिलेक्ट करा, त्यावर क्लिक करा. नंतर सिलेक्ट पासिंग इयर आहे, या बटनावर क्लिक करा. तुमचं 25-26 कधी पासिंग आहे ते टिक करा. इथं हा विद्यार्थी 26ला पास आउट आहे म्हणून आपण 26 क्लिक करणार आहे. नंतर चेक पी-आर-एन व्हॅलिडेशन बटनावर क्लिक करा. चेक पी-आर-एन व्हॅलिडेशन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेग्युलर कन्व्होकेशन ॲप्लिकेशन डिटेल दिसेल. इथं पी-आर-एन नंबर बरोबर आहे. सीट नंबर पण ॲज पर तुमचा रेकॉर्ड मेंटेन केलेला असेल. इथं मेन्शन केलेलं असणार आहे. जेंडर तुमचं मेल किंवा फिमेल आहे तो ऑटोमॅटिक तुम्ही सिलेक्ट केलं ते इथे येणार आहे. इथं तुमचं नेम इंग्लिशमधून असणार आहे. इथं तुम्हाला मराठीतून नेम टाकायचं आहे. तुम्ही वरती Google इनपुट टूल्स मराठी म्हणून सिलेक्ट केलं तरी चालेल. तिथं आडनाव, नाव, वडिलांचं नाव जसं या ठिकाणी मेन्शन आहे तेच या ठिकाणी टाका. आईचं नाव इंग्लिशमधून आहे तेच मराठीमधून टाका. कंट्री सिलेक्ट करा, स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. बरं, हे इथे सिलेक्ट करत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला हे डिग्री सर्टिफिकेट पाहिजेल आहे, तिथला पत्ता तुम्हाला टाकायचा आहे. ओके. मग तिथली डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, पिनकोड टाका. ॲड्रेसमध्ये टाकताना तुमचा बिल्डिंग नंबर, तुमची बिल्डिंगचं नेम, त्यानंतर कितव्या फ्लोअरला आहे, ती बिल्डिंग कोणत्या लोकेशनच्या जवळ आहे, ओके. कोणत्या लँडमार्कच्या जवळ आहे, त्याचं लँडमार्क तुम्ही या ठिकाणी टाकलं पाहिजेल. कोणत्या रोडला आहे, कोणत्या गावात आहे, पोस्ट कोणता आहे, टाका, पोस्ट टाका, तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका, जेणेकरून पोस्टमनला ते शोधायला सोपं जाईल. त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाका, ॲक्टिव्ह असणारा. मेल आयडी पण टाका तो. त्यानंतर खालच्या बाजूला या, इथे कॉलेज पण कोड आहे, कॉलेज कोड आहे आणि कॉलेज नेम आहे. इथे काय करा, क्लिक हिअर टू चेंज कॉलेज बटनावर क्लिक करा आणि तुमचं जे कॉलेज आहे ते नेम सर्च करा, ते सिलेक्ट करा. इथे संपूर्णतः डिटेल तुमची भरली जाईल. जर इथे दाखवलेली माहिती बरोबर असेल, तर तुम्हाला क्लिक हिअर टू चेंज कॉलेज करण्याची गरज नाही. नंतर इज युअर कॉलेज ऑटोनॉमस, तर येस, इथं तुम्ही येस सिलेक्ट करायचं आहे. तुमची फॅकल्टी कोणती आहे ती इथे सिलेक्ट करा. जसे ही स्टुडंट सायन्सची होती म्हणून सायन्स सिलेक्ट केला. कोर्स नेम इथे बघा. इथं तुम्हाला वेगवेगळे काय म्हणूया त्याला, फॅकल्टी नेम आहे. तुम्ही ज्या फॅकल्टीचे आहे ते इथे टाका. MBA असतील तर मॅनेजमेंट सिलेक्ट करा. कॉमर्स असेल तर कॉमर्स करा. सायन्स असेल सायन्स करा. ओके. आर्ट्स असेल आर्ट्स करा. जे काही फॅकल्टी असेल ती सिलेक्ट करा. हे स्टुडंट सायन्स फॅकल्टीचे आहे. कोर्समध्ये त्यांचा BSc रेग्युलर आहे म्हणून इथे BSc आपण सिलेक्ट करणार आहे. काही-काही अंडर 125चे कोर्सेसचे विद्यार्थी त्यांचा BSc डेटा सायन्स आहे, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स आहे, BSc वाईन टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही ते अभ्यासक्रम या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. इथं संपूर्णतः माहिती भरल्यानंतर शेवटी तुम्हाला सबमिट बटन येतं. इथं अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे नेमकी काय? तर एखादा विद्यार्थी काय करतो, क्लास इम्प्रूव्हमेंटचा फॉर्म भरून पास आउट होतो, तर त्यांनी तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. अदरवाईज जे नसतील त्यांनी इथे टिक करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट काय करा, सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वॉर्निंग येतं, डू यू वॉन्ट टू सबमिट? येस, ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला प्लीज अपलोड डॉक्युमेंट येईल. इथं क्लोज करा. इथे तुमचा जो काही रिझल्ट आहे ऑनलाईन, ऑफलाईन, त्या रिझल्टची PDF करा. 1 MBच्या आतली PDF या ठिकाणी अपलोड करायची. आता या ठिकाणी तुमचा ऑनलाईन निकाल लागलेला असेल, त्याची प्रिंट काढा. त्यावर तुमच्या कॉलेजचा सही शिक्का मेन्शन करा आणि त्याची PDF करून तुम्ही अपलोड करा. सही शिक्का नसेल तर काय होईल? कदाचित ते व्हेरिफिकेशनला वेळ लागेल. त्याच्यामुळं शक्यतो व्हेरिफिकेशन होण्यासाठीच तुम्ही ऑथोराइज करून घ्या. पॉसिबल असेल तर करा, नसेल तर काही हरकत नाही. ओके. सो ज्यांच्याकडे रिझल्टची PDF आहे त्यांनी रिझल्टची PDF अपलोड करा. ज्यांच्याकडे ऑनलाईन रिझल्ट आहे त्यांनी ऑनलाईन रिझल्ट अपलोड केला तरी चालेल. इथं तो अपलोड करा. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल, टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल. इथं क्लोज करा. त्यानंतर इथे तुमचं
ॲप्लिकेशनचा प्रिव्ह्यू येईल. इथे तुमचा ॲप्लिकेशन आयडी, सीट नंबर, पी-आर-ए नंबर, स्टुडंट नेम, मराठी, इंग्लिश, आईचं नेम मराठी, इंग्लिश येईल, जेंडर येईल, कंट्री, ॲड्रेस डिटेल येईल, कॉलेजचा पण कोड, कॉलेज नेम, फॅकल्टी, कोर्स, नंतर पासिंग मंथ, त्याचे किती टक्के पडले, काय वगैरे ती सर्व माहिती येईल. नंतर इथं रिझल्ट वगैरे येईल आणि मार्कशीट तुम्ही बरोबर अपलोड केलं का नाही ते एकदा खात्री करा. जर सगळ्याची खात्री झाली असेल तर इथं प्रोसीड टू पे बटनावर क्लिक करा. प्रोसीड टू पे बटनावर क्लिक केल्यानंतर इथं पेमेंट डिटेल येईल, ॲप्लिकेशन नंबर, चलन नंबर, अमाऊंट येईल, फुल नेम, ईमेल, मोबाईल नंबर येईल आणि इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे बटन दिसेल. इथं बँक ऑफ महाराष्ट्र बटनावर क्लिक करा, कारण हे झिरो चार्जेस व्हाईल मेकिंग पेमेंट आहे. बाकीचे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करताल तर त्याला कदाचित पेमेंट प्लस त्यांची काही प्रोसेसिंग फी असेल ती तुम्हाला द्यावी लागते. त्याकरता इथं बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट करा, गोल्ड डॉटवर क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल त्यावर क्लिक करा. नंतर इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 4-5 ऑप्शन दिलेले आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग. तुम्ही यू-पी-आय हे ऑप्शन सगळ्यात सोपं आहे. त्यावर काय करा, क्लिक करा. नंतर इथे तुम्हाला क्यूआर कोड दिसेल किंवा इथे वेगवेगळे ॲप दिसतील. त्या बटनावर क्लिक करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. सगळ्यात सोपं क्यूआर कोड आहे. क्यूआर कोडवर क्लिक करा. जो काही क्यूआर कोड दिसेल तो क्यूआर कोड स्कॅन करा. फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून किंवा अदर पण ऑप्शन दिलेले आहे त्यांच्या माध्यमातून स्कॅन करा आणि पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट रिसीव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके. इफ मनी हॅज बीन डेबिटेड फ्रॉम युअर बँक अकाउंट बट युअर पेमेंट स्टेटस शो पेंडिंग, देन वेट 2 or 3 days आफ्टर दॅट पेमेंट स्टेटस विल बी चेंज ऑटोमॅटिकली. बघा काही काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांनी पेमेंट केलंय पण तरी सुद्धा तिथं पेमेंट पेंडिंग दिसतंय. त्यांनी 2 ते 3 दिवस वेट करा. अदरवाईज त्यांना इथे पेमेंट स्टेटस ऑटोमॅटिकली पेड दिसून येईल. इथं स्टुडंट डॅशबोर्ड बटनावर क्लिक करा. इथं तुमचा फीडबॅक फॉर्म रेग्युलर कन्व्होकेशनचा येईल. त्यावरती इथे रेटिंग दिलेलं आहे. इथे 1 ते 5 स्टार दिलेले आहे. 1 स्टार म्हणजे बॅड, 5 स्टार किंवा 4 स्टार म्हणजे गुड असा त्याचा सिम्बॉल होतो. तुम्ही 3, 4, 5 जसं तुमचा एक्सपिरियन्स असेल तसं मेन्शन करा आणि सबमिट फीडबॅक करा. फीडबॅक फॉर्म सबमिट झाल्यानंतर इथे तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. ॲप्लिकेशन आयडी, पी-आर-ए-एन, सीट नंबर, नेम, ॲप्लिकेशन टाइप, पेमेंट स्टेटस सक्सेस, ॲक्शनमध्ये इथं व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करून ठेवा, सेव्ह करून ठेवा, प्रिंटआउट काढून ठेवा. जर तुमचं सर्टिफिकेट आलं नाही तर तुम्ही विद्यापीठाच्या सर्टिफिकेट सेक्शनकडे याची प्रिंटआउट जमा करा. तुम्हाला तिथं डिग्री सर्टिफिकेट दिलं जाईल आणि इथं ट्रॅक स्टेटस येईल, फॉर्म सबमिट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर इथे तुम्ही ज्यावेळेस व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करता तर या पद्धतीचं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसून येतं. इथं तुमचा ॲप्लिकेशन आयडी आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन, कॉलेज इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन दिलेलं आहे. सेकंड नंबर पेजला तुमच्या पेमेंट रिसिप्ट दाखवलेली आहे. ह्या दोन्ही पावत्या तुम्ही जपून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर या पद्धतीने ऑटोनॉमसच्या विद्यार्थ्यांनी किंवा 125च्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांनी हा डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म भरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. ओके. तुम्हाला फक्त तुमचा रिझल्ट हा महत्त्वाचा असतो. ऑनलाईन फॉर्म तुम्ही अप्लाय केला तर ते डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला भेटेल. आता यामध्ये जे विद्यार्थी रेग्युलरमधून अप्लाय करतात तर त्यांना कन्व्होकेशन सेरेमनी झाल्यानंतर पुढच्या 15 दिवसात त्यांच्या घरपोच किंवा रजिस्टर ॲड्रेसवरती डिग्री सर्टिफिकेट दिलं जातं. जे विद्यार्थी जुने आहे आणि ज्यांनी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय केलं तर त्यांना 15 ते 30 दिवसाच्या आत त्यांच्या घरपोच हे किंवा नमूद केलेल्या ॲड्रेसवरती डिग्री सर्टिफिकेट भेटत असतं. तर या पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये डिग्री सर्टिफिकेटचा फॉर्म कसा भरावा याबाबत सविस्तर माहिती बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क साधू शकता. तसेच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.